नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय प्राइम टाइम. राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत. शिवसेना यूपीए मध्ये जाणार, सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे. शरद पवारांच्या पुढाकाराने शिवसेना यूपीए मध्ये जाणार आहे असं कळतं आहे. सोनिया गांधींसोबत बैठकीत या संदर्भात चर्चा झाली असंही कळतं आहे. सोनिया गांधींसोबत शरद पवार, संजय राऊत यांची चर्चा झाली आणि लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे असंही कळतं आहे. अत्यंत मोठी बातमी आहे. शिवसेना यूपीए मध्ये जाणार आहे. पवारांच्या पुढाकाराने शिवसेना यूपीए मध्ये जाणार आहे आणि लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे असं कळतं आहे. त्याचे संकेत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते की आता तसंच समीकरण महाराष्ट्रात दिसतंय. शिवसेना यूपीएचाच एक भाग आहे असं बोलता बोलता संजय राऊत म्हणाले होते आणि याची अधिकृत घोषणा लवकरच होईल असंही कळतं आहे. अपोजिशन यूनिटी ये मेन एजेंडा रहा. अपोजिशन यूनिटी, हमको एक साथ काम करना है, एक साथ आगे जाना है और स्टेट वाइज काम करना है. एक फर्स्ट मीटिंग है, ये वापस मिलेंगे. सर कौन को यूपीए में शामिल करने की भी क्या चर्चा हुई? ये बात नहीं हुई, लेकिन हम एक साथ काम करने के बारे में सबका हाउस के अंदर सर कोई किस तरीके से आप सरकार को कॉर्नर कर पाएंगे? 12 सांसदों का तो उस बारे में वापस कल हमारी मीटिंग है. पवार साहब खुद मीटिंग को आने वाले हैं. हमारा मकसद है कि हम लोग कैसे इकट्ठे काम कर सकते हैं, कैसे आगे बढ़ सकते हैं और कैसे इस मुल्क को इन मुश्किलों से निकाल सकते. क्या सहमति बनी? हम लोगों की बहुत अच्छी सहमति बनी है, बहुत अच्छी सहमति. यूपीए और मजबूत होकर उभरेगा सर? मुझे उम्मीद है कि बहुत अच्छा मजबूत. We are together. We are all the oppositions are together. Sir, but some strategy has been finalized for the house, sir. Oh, that cannot be revealed. It's each and everything we cannot share it with the media. You know, it is not proper. We have discussed many things. शिवसेनेचा यूपीएच्या दिशेने प्रवास सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात कशा पद्धतीने संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना काँग्रेसच्या जवळ जाते ते या 3 दृश्यांमधून स्पष्ट दिसतं आहे. 7 डिसेंबरला संसदेच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेल्या निलंबित खासदारांशी भेटी प्रसंगी संजय राऊतांनी राहुल गांधींची गळाभेट घेतली. आज जी 2024च्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली त्याची दृश्य आपण बघतो आहोत. संजय राऊत त्याच्याचबरोबर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात ही बैठक झाली असं कळतं आहे. व्यंकटेश केशरी ज्येष्ठ पत्रकार विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. व्यंकटेश सर, तुम्ही कसं विश्लेषण कराल आजच्या घडामोडींचं? खरं मागच्या काही आठवड्याभरामध्ये किंवा काही दिवसांमध्ये याची चुणूक दिसलेलीच होती, पण तुम्ही कसं विश्लेषण कराल की येत्या निवडणुका यूपीए मध्ये शिवसेना सुद्धा सहभागी होणार आहे? असे की तांत्रिकदृष्ट्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र महाराष्ट्रात काम करतातच. प्रश्न असा आहे की हे तिघांचा जर पॉलिटिकल रायव्हल किंवा अपोनंट आपण असं म्हणूया भारतीय जनता पक्ष असेल तर त्या तिघांना एकत्र यावंच लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आज ज्या निवडणुकीचे निकाल आलेले आहेत त्या निकालावरून भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं की 3 पक्ष एकत्र आले तरी ते आम्हाला थांबवू शकत नाहीत. याचा दबाव या तिन्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षावरती या पुढच्या काळात जास्त प्रमाणात दिसून येईल. आणि यूपीए जे आहे काँग्रेस आणि जो फ्रंट आहे त्या फ्रंटमध्ये तसे क्रेडिबल जे अलाईज आहेत काँग्रेसचे ते शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेना हेच राहिलेले आहेत. कारण डीएमके आहे, डीएमकेला फार काँग्रेसवरती अवलंबून राहायची गरज नाहीये. तामिळनाडूमध्ये आरजेडी आहे, आरजेडी बिहारमध्ये आपल्या ताकदीवरती आहे. समाजवादी पक्ष आहे का नाही हे कळायला आणखी मार्ग नाहीये. कदाचित या 5 राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पोझिशन अधिक स्पष्ट होईल. पण हे मात्र खरं की शिवसेना ही काँग्रेसच्या जवळ येतेय आणि शिवसेनेला ठोकरून देणं, नाकारणं हे काँग्रेसला आता परवडणार नाहीये. कारण समोर भारतीय जनता पक्षासारखा मोठा प्रबळ असा एक प्रतिस्पर्धी आहे. अशा वेळेस जसं 2003 मध्ये 3 विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस हारली
आणि भारतीय जनता पक्षाचे जेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते त्यांनी लोकसभा निवडणुका पुढे घेतल्या. ऑक्टोबर ऐवजी मार्च एप्रिल मे महिन्यात झाल्या. अशा वेळी सोनिया गांधी या रामविलास पासवानच्या घरी गेल्या होत्या. त्या एकेकाळी रामविलास पासवान एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष होते. त्यानंतर शरद पवारांच्या घरी गेल्या. ज्या डीएमके वरून त्यांनी युनायटेड फ्रंट सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता त्या डीएमकेशी त्यांनी हातमिळवणी केली. जे टीआरएस आज काँग्रेसच्या विरुद्ध आहे तेलंगणामध्ये, टीआरएस त्यांच्यावर त्यांनी काम केलं. त्यामुळे राजकारणामध्ये असे इक्वेशन्स बदलतात. तर अशा या पार्श्वभूमीवरती शिवसेना जर उद्या युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स मध्ये आली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. नक्की. व्यंकटेश सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर विश्लेषण केलेत त्याबद्दल. व्यंकटेश केसरी, राजकीय विश्लेषक, आपल्यासोबत होते. आपण ही राजकीय घडामोड जी सध्या घडताना दिसते आणि पुढच्या काळामध्ये तसं चित्र आपल्याला दिसू शकेल त्याविषयी ही 3 विंडो आम्ही तुम्हाला दाखवत होतो. 7 डिसेंबरला संसदेच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेल्या निलंबित खासदारांशी भेटी प्रसंगी संजय राऊतांनी राहुल गांधींची गळाभेट घेतलेली होती. 8 डिसेंबरला आपण चित्र काय पाहिलं तर संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात बैठक झाली, ज्यात तब्बल 45 मिनिटं त्यांनी एकमेकांशी चर्चा केली. त्यातच शिवसेनेच्या युपीएतील सहभागाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. राऊत बाहेर आल्यावर त्यांनी त्याच विषयीचं सुतोवाच केलं. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत थेट युपीएच्या बैठकीत सहभागी झाले. त्यामुळे आता शिवसेनेच्या युपीए सहभागाची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे का, अशा नक्कीच शंका मनात येतात. जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली बघूयात. दोघंही युपीएचं जेव्हा फॉर्मेशन झालं तेव्हा दोघंही एकत्र होते. त्याच्यामुळे युपीएने पुढचा प्रवास कसा करावा ह्याच्यासाठी ही जर मीटिंग झाली असेल तो 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांची पूर्वतयारी ही चांगल्या प्रकारे चालू आहे असं म्हणता येईल. पण या देशामधल्या विविध पक्षांच्या नेत्यांना एका छत्रीखाली आणण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते फक्त शरद पवार साहेब आहेत. हे इंडिकेशन आहे ना, बस जण आहे. समझने वाले को इशारा काफी होता है. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आणि या निवडणुकीत मवियाला मोठा धक्का बसलेला आहे. राज्यात 4 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानं 2 जागांवरच निवडणूक पार पडली. यामध्ये नागपुरात चंद्रशेखर बावनकुळेंनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुखांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळेंचा 176 मतांनी विजय झाला. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली. काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना 1 मत मिळालं. महाविकास आघाडीची जवळपास 16 मतं फुटली असल्याचं समोर आलंय. अकोल्यामध्ये भाजपनं विजय मिळवला. भाजपनं महाविकास आघाडीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव केलाय आणि बाजोरिया पॅटर्न मोडीत काढलेला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केलाय. तब्बल 3 टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल जायंट किलर ठरलेले आहेत. गोपीकिशन बाजोरियांना 334 मतं मिळाली. 31 मतं अवैध ठरली. भाजपच्या विजयी उमेदवारांना देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारला चपराक आहे असं फडणवीस म्हणाले. भाजपची विजयी सुरुवात यापुढे अशी सुरू राहील. निवडणुकीत भाजपच विजयी होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषद निवडणुकीतल्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी मवियाच्या नेत्यांना टोले लगावण्याची संधी मात्र सोडली नाही. मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. खरं म्हणजे मी स्वतः निवडून आलो त्यावेळेस जेवढा आनंद मला झाला त्याहीपेक्षा जास्त आनंद आज मला चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. आणि या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये वसंतभाई खंडेलवाल यांनीही
निर्णायक विजय हा त्या ठिकाणी मिळवलेला आहे. मी या निमित्ताने महाविकास आघाडीला आव्हान देतो, चॅलेंज देतो की विधानसभेची अध्यक्षाची निवडणूकसुद्धा गुप्त मतदान पद्धतीने होण्याचा प्रघाती आहे आणि घटनेतली तरतूद आहे. ती तरतूद बदलून तुम्ही हात दाखवून म्हणजे ठरावाने निवडणूक घ्यायला निघालेला आहात. तुमची हिंमत असेल तर घटनेप्रमाणे प्रघाताप्रमाणे विधान परिषद नियम न बदलता गुप्त मतदान पद्धतीने घ्या. मग तुम्हाला कळेल की विधानसभेचा अध्यक्ष कोणाचा होता. नागपूर आणि अकोल्यातल्या या निकालावर मवियाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही बघा. उमेदवार बदलणं हा रणनीतीचा भाग होता असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं या निकालावरून भाजपवर भाष्य केलं. त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झाला, स्वतःचे जे वोटर होते त्यांच्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे, त्यांना बाहेर यात्रेवर नेलं. आपल्याच वोटरवर भरोसा नसलेली ही पार्टी आहे आणि त्या पद्धतीचा घोडेबाजार करून ही निवडणूक त्यांना जिंकता आली तर त्यांचं ते आहे. पण खरं तर या पद्धतीचा घोडेबाजार होणं हा लोकशाहीला घातक आहे. काही नाही, ती स्ट्रॅटेजी होती, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडलेला नाही. या निवडणुकीचं विश्लेषण जर एका शब्दात करायचं असेल तर घोडेबाजार जिंकला. या पलीकडे या निवडणुकीचं वर्णन नाही. ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर केला गेला, चंद्रशेखर बावनकुळेंनी ही निवडणूक जिंकली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु ही निवडणूक त्यांनी लोकशाहीची हत्या करून जिंकलेली आहे, हा आरोप काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी जबाबदारीने करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व इतर सदस्य याच्यामध्ये मतदान करत आहे. एकंदरीत याच्यात घोडेबाजार होते हे स्पष्ट आहे. याच्यात पैशाचा वापर झालेला आहे. मतदानाला खरेदी करून ही निवडणूक लढवण्यात आली. आता हे कुठेतरी थांबला पाहिजे. या भूमिकेशी आम्ही पुढे पावलं टाकू. अकोल्यामध्ये गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाला आणि त्यानंतर शिवसेनेनं पक्षांतर्गतच चौकशी सुरू केलेली आहे. शिवसेनेत पक्षांतर्गत संशय कल्लोळ यामुळे निर्माण झालाय आणि शिवसेना पराभवासाठी कुणाला कारणीभूत धरते आणि त्यावर काय कारवाई करते हे बघणं महत्त्वाचं आहे. अकोल्यामध्ये गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला. याआधी 3 टर्म त्यांनी गाजवलेली आहे आणि असं असताना गोपीकिशन बाजोरिया यांचा 107 ते 109 मतांनी पराभव झाला आणि त्यामुळे पक्षांतर्गत चौकशी शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे. त्याविषयीची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. संशय कल्लोळ यामुळेच शिवसेनेमध्ये निर्माण झालेला आहे आणि शिवसेनेत बाजोरिया यांच्या पराभवासाठी काय कारणमीमांसा होते, कुणाला कारणीभूत धरलं जातं आणि त्यावर काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. आज राज ठाकरे औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे बाहेर फिरता आलं नाही असं म्हणत असतानाच त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केलं. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार काही आता पडणार नाही तर म्हाडाच्या पेपरफुटीबाबतही ते बोलले. सरकार 2 महिन्यांनी सरकार येईल, यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या 3ही सरकारला कुणी दिसत नाही अशी सध्याची स्थिती आहे. याबाबत तुम्ही काय विचार करताय का आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही? बाहेर पडलोय आणि आत्ताचे एकूण हे तिघांचं सरकार पाहता हे काही आत्ता पडेल असं सरकार वाटत नाही मला. फेब्रुवारीमध्ये काय म्हणू आपण त्याला, तारखेनुसार निवडणुका व्हायला एक तर संभाजीनगरची पुढे गेलेली आहे, वर्षभर पुढे गेली आहे आणि ज्यांच्या निवडणुका आहेत त्यांची खात्री नाही आहे की त्या होतील की नाही होतील, की त्या अजून 6-8 महिने पुढे जातील, की त्याच्यासाठी म्हणून बाबा हे ओबीसीचं नवीन प्रकरण सुरू केलंय, की केंद्राने मोजायचे का राज्याने मोजायचे आणि मग त्या मोजामोजीमध्ये तुमच्या सगळं आपलं निवडणुका आता पुढे ढकलायच्या, कारण कोणी सामोरं जाणार नाही असं.
कारण ओबीसी समाजामध्ये आज अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. पाट्याला सुरुवात झाली, आमच्याकडे मतं मागायला येऊ नका म्हणून. सगळा जो गोंधळ घातला गेला यांची हिंमत नाही परत त्यांच्याकडे जायची. काहीतरी कारण काढून हे निवडणुका पुढे ढकलतील. कसं हे काय पहिल्यांदा होतं याच्यातलं ही भाग नाहीये. असं काही नाहीये की बाबा पेपर फुटलाय तो पहिल्यांदा फुटलाय. इतक्या वर्ष अनेकदा फुटला, पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखी फुटतात पेपर. ज्या प्रकारचा एक कसं आहे तुमचा शासन म्हणून एक जो वचक असायला पाहिजे तो वचक राहत नाही. मग देशात ओमायक्रॉनचे 53 रुग्ण आढळलेले आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 28 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळलेले आहेत. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे 9 रुग्ण आढळलेले आहेत, तर दिल्लीत 6 आणि गुजरातमध्ये 4 रुग्ण आढळलेले आहेत. भारतात या घडीला ओमायक्रॉनचे 53 रुग्ण समोर आलेले आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया कुठे ओमायक्रॉनचे किती रुग्ण सापडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या बघायला मिळते. 28 रुग्ण महाराष्ट्रात समोर आलेले आहेत. कर्नाटकामध्ये 3, गुजरातमध्ये 4, राजस्थानमध्ये 9, दिल्लीमध्ये 6, आंध्र प्रदेशमध्ये 1, चंदीगडमध्ये 1, केरळमध्ये 1. एकूण 53 रुग्ण भारतात आढळून आलेले आहेत. त्यामध्ये पहिला नंबर महाराष्ट्राचा आहे. 28 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळलेले आहेत आणि त्या खालोखाल राजस्थानमध्ये 9 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळलेले आहेत. तर मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा नव्यानं 8 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि हे 8 नवे रुग्ण मिळूनच संख्या 28 झालेली आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 7 रुग्ण मुंबई शहर आणि परिसरातले आहेत आणि विरारमधला ओमायक्रॉनचा 1 रुग्ण असे एकूण 8 रुग्ण आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या त्यामुळे 28 झालेली आहे. मुंबई शहरातले 7 आणि विरारमधला 1 असे 8 रुग्ण आज नव्यानं ओमायक्रॉनचे समोर आलेले आहेत आणि राज्यातली त्यामुळे रुग्णसंख्या झालेली आहे 28. हे फक्त आपण ओमायक्रॉनचे रुग्ण बघतो आहोत, कारण कोरोना रुग्णसंख्या याहून अधिक आहे. देशात अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झालेली असतानाच लहान मुलांच्या लसीकरणाची गरज व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी महत्त्वाचं विधान केलंय. देशात लहान मुलांसाठीची लस येत्या 6 महिन्यात उपलब्ध होईल असा विश्वास सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केला. सध्या 3 आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीच्या लसीची चाचणी सुरू आहे. येत्या 6 महिन्यात ती येईल असं समोर येत आहे. CII पार्टनरशिप समिटमध्ये ते बोलत होते. शौर्य दिन अभिवादन कार्यक्रम सरकार ठरवणार असं स्पष्ट करण्यात आलंय. कोरेगाव भीमातील कार्यक्रम सरकारच्या हाती आहे. सामाजिक न्याय विभाग त्याविषयी ठरवणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी या संदर्भातली माहिती दिली. विकास कामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. आता बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. यामिनी महामुंडकर आपल्याला याविषयी सांगते. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण क्रिप्टो करन्सीचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. चला तर मग समजून घेऊयात नाणी आणि टोकन मध्ये नक्की काय फरक आहे. कधी कधी हे एका शब्दाचे 2 रूप म्हणून वापरले जातात, पण नाणी आणि टोकन हे दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या कन्सेप्टवर काम करतात. तर पहिले आपण नाण्यांबद्दल जाणून घेऊयात. क्रिप्टो करन्सी कॉइन किंवा अल्ट कॉइन्स.
एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरून डिजिटल पैसे तयार केले जातात आणि हे सार्वजनिक खुल्या ब्लॉकचेनशी बद्ध आहे. यात एकत्रितपणे संग्रहित केलेला डेटा सहभागींमध्ये सामायिक केला जातो. तर महत्त्वाचं म्हणजे ब्लॉकचेन पारदर्शकतेची हमी देते आणि फसवणूक कमी करते. नाण्याला आपण पाठवू शकतो, प्राप्त करू शकतो, तसंच त्याचं उत्खननही करू शकतो. नाण्याची देवाणघेवाण आणि वितरित करू शकतो. तसंच नाणी स्वीकार्य, पोर्टेबल, टिकाऊ आणि मर्यादित संख्येने असू शकतात. नाण्याचा पैशाशिवाय दुसरं काही काम करण्यासाठी उपयोग होत नाही. नाणी हे असं चलन आहे ज्याचा वापर वस्तू आणि खरेदी विक्रीसाठी केला जाऊ शकतो. तर आता नाण्याची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर टोकन म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. टोकन हे एका प्रकल्पाद्वारे जारी केलेली डिजिटल मालमत्ता आहे, जे प्रोजेक्ट इकोसिस्टीम मधील पेमेंटचा एक प्रकार आहेत. ते नेटवर्क मधील नाण्यांसारखे कार्य करतात. तसंच टोकन मालमत्ता किंवा युटिलिटीचं प्रतिनिधित्व करतं. डिजिटल टोकनचा वापर काही ठराविक प्रकल्पांमध्येच केला जातो. टोकन हे इथेरियम सारख्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जाऊ शकतात. तर वापरकर्ते एका विविध वॉलेटमध्ये एकाधिक टोकन स्टोअर करू शकतात. तर आता टोकनसाठी काही एक्झाम्पल्स पाहूयात. टोकन हा ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणीच वापरला जातो. जसं की कोणत्याही कॉन्सर्टचं तिकीट हे टोकन असतं, पण त्या कॉन्सर्टच्या तिकिटाने तुम्ही रेस्टॉरंटचं बिल भरू शकत नाही. तुम्ही नाण्याने टोकन विकत घेऊ शकता, पण टोकनने नाणे विकत घेऊ शकत नाही. नाणे हे स्वतंत्र चालतं, म्हणजेच एका विशिष्ट प्रकल्पात टोकनचा विशिष्ट वापर होतो. तर आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयात क्रिप्टोकरन्सी संबंधित काही महत्त्वाच्या आणि रंजक बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबणार आहोत. न्यूज 18 लोकमत आवाहन करेल, कुठल्याही परिस्थितीत घरातनं बाहेर पडाल तेव्हा मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटाईज करत राहा स्वतःला. सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या महत्त्वाच्या घडामोडी असतील, ताज्या बातम्या असतील, त्या पाहण्याकरता news18lokmat.com म्हणजे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.